तर आपण ही दोनही दृश्य पाहू शकतोय। अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू हे पोलिसांच्या दिशेने निघालेले आहेत। आम्हाला अटक करा असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ मात्र दुसरीकडे बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि कडूंची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा निघालेलं आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामं करण्याचे आदेश कोर्टाचे होते आणि त्यानंतर मात्र आम्हाला अटक करा असं बच्चू कडू यांनी म्हटलं आणि थेट आता बच्चू कडू या सर्व शेतकऱ्यांसोबत अटक करून घेण्यासाठी निघाले असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांचा पाठिंबा सुद्धा बच्चू कडू यांना मिळालेला होता आणि शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी हा एल्गार पुकारला। मात्र आता आपण जर बघितलं तर थेट अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांच्या दिशेने निघालेले आहेत। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गर्दी त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते बच्चू कडू यांच्या भेटीसाठी निघालं असल्याचं पाहायला मिळतंय। आम्हाला अटक करावीच लागेल असं सुद्धा बच्चू कडू यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्यथा जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांकडे निघालेले आहेत। तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ आता कडूच्या भेटीसाठी आलंय। मंत्री पंकज भोयर, आशिष जयस्वाल बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत। मात्र हे शिष्टमंडळ 4 वाजता येणार होतं, ते 7 वाजता का आलं असा सवाल करत बच्चू कडूंनी संताप व्यक्त केलेला आहे। आणि आता बच्चू कडू न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आम्हाला जेलमध्ये ठेवावं असं म्हणत पोलीस स्टेशनला निघाले आहेत। अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू आता पोलिसांकडे निघाले। तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचले। मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करतील। बच्चू कडू यांनी ज्या काही मागण्या सरकारपुढे ठेवलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। पाहू शकतो की त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे। या ठिकाणी मंत्री आशिष जयस्वाल, मंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी विपिन इटनकर असतील, संपूर्ण सरकारचं शिष्टमंडळ जे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण आशिष जयस्वालांशी बोलूया। सर, त्या ठिकाणावरून अटक करण्यासाठी निघताय तुम्ही, शिष्टमंडळ म्हणून सरकारची भूमिका मांडायला या ठिकाणी वाटतं की आमची चर्चा होऊ द्या, आम्ही चर्चा झाल्यानंतर आपल्याशी बोलू। काय नेमके आता सरकारचं प्रतिनिधी म्हणून आम्ही दोघे त्या ठिकाणी जातो आणि कृपा थोडा वेळ वाट बघा, तर शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या नेतृत्वांशी आम्ही चर्चा करून आपल्याला या संदर्भात उत्तर देऊ। सकारात्मक तोडगा या संपूर्ण विषयाचा निघेल। आपण पाहू शकतो की सकारात्मक तोडगा जो आहे तो या ठिकाणी निघणार असल्याचं मंत्री आशिष जयस्वाल जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। शिष्टमंडळ जे आहे ते आता नागपूरच्या आंदोलनाच्या परिसराच्या जवळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। तर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर, त्यासोबतच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात जो आहे तो करण्यात आलेला आहे। नागपूर शहराचा प्रमुख भाग म्हणून या संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग जे आहे ते पोलिसांकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक मोठा फौजफाटा देखील पोलिसांनी या ठिकाणी तैनात केलेला आहे। हा जो आपण परिसर जो आहे तो पाहू शकतो की हा परिसर पुढचा तो नागपूर शहराकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या संपूर्ण मार्गावर आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात जे आहे ते करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण परिसरामधून आंदोलक जे आहेत ते येणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। मोठा या आंदोलनाचा तोडगा जो आहे तो सकारात्मक पद्धतीनं काढण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न जे आहेत ते चालू आहेत। गेल्या 3 दिवसापासून जर पाहिलं तर हे आंदोलन नागपूर या ठिकाणी दाखल झालं होतं। 2 दिवस झाले हे आंदोलन जे आहे ते सध्या ठिय्या आंदोलन या ठिकाणी करण्यात येत होतं आणि आज जर आहे तर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यासोबतच जाळपोळ देखील अनेक ठिकाणी जे आहेत ते करण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहेत आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी आता चर्चेसाठी जे आहेत ते दाखल झालेलं आहे। पोलीस जिल्हाधिकारी असतील, मंत्री पंकज भोयर असतील, मंत्री आशिष जयस्वाल असतील यांच्या माध्यमातून आता एक चर्चा जी आहे ती आंदोलनाच्या संपूर्ण एक सकारात्मक चर्चा ज्या मागण्या बच्चू कडू या ठिकाणी करतायत त्या संदर्भानं
करण्यासाठी जे आहे ते शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन थांबलेलं आहे। नागपूर शहराचा प्रवेश जो आहे तो या संपूर्ण परिसरामधून होतो आणि याच ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील पोलिसांकडून या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। स्वतः पोलीस आयुक्त देखील या ठिकाणी फील्डवर पाहायला मिळत आहेत। शिष्टमंडळ जे आहे ते तर बच्चू कडू पोलिसांकडे आता अटक करून घेण्यासाठी निघालेले आहेत। तर त्याच मार्गावर तिथे सरकारचं शिष्टमंडळ देखील बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहे। उजव्या साईडचा रोड उपयोगात घ्या। शेतकरी एकजुटीचा उजव्या साईडचे लोक तर नागपूर शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे। तिथेच हा मोर्चा रोखला जाईल आणि तिथेच सरकारचं शिष्टमंडळ म्हणजे मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहे। कालपासून बच्चू कडूंनी नागपूरवर धडक दिलेली आहे। त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर बच्चू कडू पोलिसांकडून अटक करून घेण्यासाठी निघाले आहेत। त्यांच्यासोबत असलेले सगळे जे शेतकरी आहेत ते सुद्धा स्वतःला अटक करून घेण्यासाठी त्यांच्यासोबतच निघाले आहेत। संपूर्ण राज्यातच जेल भरो आंदोलन करणार असा इशारा इथे बच्चू कडू यांनी दिलाय। तर न्यायालयाच्या आदेशानंतर खरं तर हे सर्व शेतकरी आणि बच्चू कडू आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी काही वेळातच सरकारचं शिष्टमंडळ कडूंची भेट घेईल आणि त्यानंतर या संदर्भात काय तोडगा ठिकाणी निघालेले आहे। आज कोर्टाचा निर्णय आला होता आणि त्यामुळे स्वतः बच्चू कडू जे आहे ते या ठिकाणी पोलीस ज्या दिशेनं आहे जिथे आहेत त्या दिशेनं आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसहित निघालेले आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काल याच ठिकाणी जामठा येथे हे आंदोलन सुरू झालं, ठिय्या आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर जे आहे ते आज सरकारचे प्रतिनिधी 4 वाजता येणार होते, परंतु दोन्ही राज्यमंत्री वेळेत इथपर्यंत पोहोचलेले नाही आणि त्यानंतर हायकोर्टाचा आदेश आला। त्यामुळे आता स्वतः बच्चू कडू जे आहे ते स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी चाललेले आहे। आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित हे आंदोलन आणखी तीव्र करणार अशी भावना जी आहे ती या ठिकाणी बच्चू कडू यांनी व्यक्त केलेली आहे। अजित नवलेजी त्या सोबत आहे, राष्ट्रवादीचे नेते कारण की असं ते म्हटले आणि प्रत्येक जिल्ह्यात जेल भरो होणार। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच मागणीसाठी कालपासून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात ठिय्या आंदोलन सुरू होतं, परंतु आज आता हायकोर्टाचा निर्णय आला, आदेश आला आणि त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसहित निघालेले आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4ही महामार्ग कालपासून बंद होते। प्रचंड मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी झाली होती आणि आता ती वाहतूक कोंडी सुटेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की बच्चू कडू आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह पोलिसांकडे चाललेले आहे आणि जेल भरो आंदोलन आता केलं जाणार आहे। हे दृश्य आपण ही थेट दृश्य आपण पाहतो नागपूर मधली। बच्चू कडू आता अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघालेले आहेत। हजारो शेतकऱ्यांसह ते आता पोलिसांकडे निघालेत, तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीसाठी दाखल झालंय। सकारात्मक तोडगा निघेल आणि चर्चेतूनच तोडगा निघेल असं मंत्री पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे। तर बच्चू कडू मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहे। शांतता आणि अहिंसेवर आमचा विश्वास आहे। आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, न्यायालयाच्या आदेशाचा आपल्याला पुढे अवमान करायचा नाहीये आणि म्हणून आम्ही स्वतःला शेतकऱ्यांच्यासाठी पोलिसांच्या स्वाधीन करतो आहोत। त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकावं आणि जेलमध्ये टाकून त्यांनी आमच्या बाबतचा निर्णय काय जो आहे तो करावा, अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। सरकारने ठरवायचं आहे आमचं काय करायचं। आम्ही निघालेलो आहे आमच्या मागण्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, जेलमध्ये जाण्यासाठी। सरकारचे प्रतिनिधी येणार होते ते आलेले नाही, आता पुढची चर्चा कशी होईल हा डाव तर शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णतः कोरा करा आणि अटी शर्तींशिवाय कर्जमाफी करा या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत। चक्काजाम आंदोलन बच्चू कडू यांनी केलं आणि
आज सकाळपासून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा नागपूरमध्ये झालेली होती. मात्र अखेर आता पोलिसांनी आम्हाला अटक करावी असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. न्यायालयाने जे आदेश दिले त्यानंतर हे सर्व शेतकरी आणि बच्चू कडू आक्रमक झाले आणि आता थेट आम्हाला अटक करा असं म्हणत पोलिसांच्या दिशेने बच्चू कडू निघाले. दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी निघालेले आहेत आणि सकारात्मक तोडगा काढणारच असं सरकारच्या शिष्टमंडळ. ही लढाई आता बनलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतःला जेलच्या हवाली करण्यासाठी निघालेलो आहे. इतके अटक करून घेतली नाही तर काय करणार? हे बघा, आम्ही सविनय कायदेभंग करणार मार्गाने आम्ही जाणार आणि स्वतःला हवाली करणार आहोत. आता हे पोलिसांनी कारण शेतकऱ्यांच्या जे आत्महत्या होत आहेत त्यामध्ये जे सरकार नापास झालेलं आहे त्याचा कॉग्निजन्स त्यांच्यासाठी जे शेतकरी लढतायत, थोडंसं एक दिवस जरी वाहतूक डिस्टर्ब झाली तरी त्याचा कॉग्निजन्स या देशाचं न्यायालय घेतं. स्वागत आहे. आमच्या आत्महत्या ज्या होत आहेत त्याच्याबाबत सुमोटो काही ऑर्डर पास करा असं सुद्धा आव्हान न्यायालयाला आम्हाला या माध्यमातून करायचं आहे. या ठिकाणी सविनय कायदेभंग करणार असं म्हणतात. तर अटक करून घेण्यासाठी आता बच्चू कडू पोलिसांकडे निघाले. दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची वाट पाहत आहे. बच्चू कडू यांच्या सोबत चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे. बच्चू कडू त्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ खाली करा असे आदेश कोर्टाला दिलेले होते. मात्र त्यानंतर सुद्धा बच्चू कडू यांनी पोलिसांनी आमची व्यवस्था जेलमध्ये करावी, आम्हाला न्यायालयाचा अवमान करायचा नाही असं म्हणत बच्चू कडू आता पोलीस स्थानकाकडे निघालेले आहेत. आपल्यासोबत शेतकरी, सगळे शेतकरी स्वतःला अटक करून घेतील असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. तर बच्चू कडू ज्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले त्या नागपूर शहराच्या आसपास या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ देखील त्यांची वाट पाहते. मंत्री पंकज भोयर, आशिष जयस्वाल हे सरकारचा निरोप घेऊन बच्चू कडू यांच्याकडे चर्चेसाठी आलेले आहेत. बच्चू कडू यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामध्ये कर्जमाफीची मागणी आतापर्यंत सगळ्यांनीच लावून धरलेली आहे. अटी शर्तींशिवाय कर्जमाफी करा ही बच्चू कडू यांची प्रमुख मागणी आहे. तर त्या संदर्भामध्ये सरकार काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. आम्हाला अटक करा, आम्ही जेल भरो करणार असं बच्चू कडू या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसलेले आहे. मात्र चर्चेच्या माध्यमातूनच सकारात्मक मार्ग काढला जाईल असं सरकारचं शिष्टमंडळ म्हणतंय. कर्जमाफी असेल किंवा सध्या जो अवकाळी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या संदर्भात योग्य मोबदला, योग्य मदत सरकारने शेतकऱ्यांना द्यावी ही मागणी देखील बच्चू कडू यांनी समोर ठेवलेली आहे. आणि या सर्व शेतकऱ्यांसंदर्भातल्या मागण्यांसंदर्भात सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि त्या संदर्भात आश्वासन देण्यात यावं असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. मात्र आता आम्हाला अटक करा असं बच्चू कडू या ठिकाणी म्हणताना दिसतंय आणि त्यासाठी ते पोलिसांच्या दिशेने निघाले. तर या दिवसभरामध्ये या आंदोलनासंदर्भामध्ये काय काय घडलं, बच्चू कडू काय म्हणाले आणि काय नेमक्या चर्चा झाल्या तेही आपण